महत्त्वाची बातमी, लक्ष्मण हाके मुंडेंची सुपारी घेऊन काम करत आहेत. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांची ही टीका आहे. आरोपींना कराडचे पाठबळ असे होते की हे ऑडिओ क्लिपमधून दिसतंय. बीडमधील सगळ्या पोलिसांची बदली करा अशी मागणी दीपक केदार यांनी केली आहे. मुंडे यांना खाली खेचण्याचा हा अजेंडा दामानिया आणि क्षीरसागरांचा सुरू आहे. त्यामुळे अंजली दामानिया दुसऱ्याच्या इशाऱ्यावर नाचत आहे असते बोल. लक्ष्मण हाके एक्सपोज झालेला आहे. त्यांचा चेहरा जर बघितला तर सगळा कॉन्फिडन्स संपलेला आहे. आम्ही त्यांना एक्सपोज केलेलं आहे. प्रतिमोर्चे काढायला निघाले तेव्हाच आम्ही ही धनंजय मुंडेची सुपारी घेऊन लक्ष्मण हाके मैदानात उतरलं हे आम्ही एक्सपोज केलंय. म्हणून ते आज गायब आहेत. त्याच्यामुळे सुपारी कोण घेतंय हे सगळ्या महाराष्ट्राला कळालंय. लक्ष्मण हाके एक्सपोज झालंय. वाल्मिक कराडच्या ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत त्या संदर्भात सुरेश धस यांनी मोठा दावा केलाय की 2 दिवसात या संदर्भात मी मोठा खुलासा करणार आहे. आम्ही जे आरोप करत होतो किंवा कुटुंब जे आरोप करतंय किंवा आरोपींना कसं ह्या मास्टरमाइंडचं पाठबळ होतं या ऑडिओ क्लिप मधून सरळ सरळ दिसतंय. परळी तालुक्यातील पोलीस अधिकाऱ्यांची बदलीची मागणी सुद्धा सुरेश धसांनी केली. सगळे केले पाहिजेत बदली. 15-15 वर्ष जे पोलीस आहेत त्या सगळ्यांची बदली केली पाहिजे याच्याशी मी सहमत आहे. हा कृष्णा आंधळे 307 मध्ये 2 वर्षापासून फरार आहे. PI आला की फुलं घेऊन जातो. म्हणजे 307 मध्ये तो जर अटक असता तर हा खून थोडीन झाला असता. त्याच्यामुळे हे सगळे पोलीस निवडणुकीच्या काळात सुद्धा यांची भूमिका संशयास्पद होती. ह्या सगळ्यांची बदली झाली पाहिजे. आणि जर त्याच्यामध्ये पाटील सारखे काय आहेत, महाजन सारखे काय आहेत ज्यांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा घेतला नाही, ज्यामुळे संतोष देशमुखचं हत्याकांड झालं, यांचं तर सस्पेंड झाले पाहिजेत. कॅमेरा पर्सन अमित आडेसोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजी.